तुमचं मनापासून स्वागत. मागच्या वेळेला तुम्ही जामग्याला येऊन गेला होता आणि मग तुम्हाला अनेक फोन आले होते. त्या कोणामध्ये मला जायचं नाही, पण ही गोष्ट मला मुद्दाम खुलासा केला पाहिजे आज. गद्दारीची नेमकी व्याख्या काय? कोण गद्दार? ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडून या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला नंबर 1 केलं ते गद्दार, की शिवसेनेच्या भगव्या झेंड्याला अधिक तेज आणण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेत आहेत ते गद्दार? गद्दाराची व्याख्या काय? ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि राष्ट्रवादीत गेला तो गद्दार, की शिवसेनेच्या सोबत भगव्या झेंड्यासोबत निष्ठे नाहीत ते गद्दार? गद्दाराची व्याख्या काय? नेमकी व्याख्या काय? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि म्हणून माझ्या बांधवांना एकच सांगेन, गद्दार आम्ही नाही. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची बेईमानी गद्दारी कोणी केली असेल ती काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी केले, रामदास कदमनी नाही. रामदास कदमनी नाही, मुद्दाम सांगितलं. नेमकी गद्दारीची व्याख्या अनेक लोकांना कळली नाही, कदाचित समजली नाही. आज उद्धवजी ज्या रस्त्याने चालले ते शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती लागेल का ते बघून? शिवसेना प्रमुख ज्या वेळेला खाली बघत असतील साहेबांचा आत्मा तडफडत असेल की माझा मुलगा कुठल्या रस्त्याने चाललाय, मी काय केलं, याचं काय चाललंय, याचं काय चाललंय. आणि म्हणून एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायला हवी, ज्यांनी भगव्याची बेईमानी केली, गद्दारी केली, ज्यांनी भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला, तो माणूस निष्ठेची व्याख्या करतोय, निष्ठेची भाषा. कोण गद्दार? आणि म्हणून आपल्याला एवढं सांगतोय, मी सन्माननीय शिवसेना तेच सांगितलं की आपण या भगव्या दिंडीमध्ये सामील व्हा. उद्धवजी जे पाप करतायत त्या पापाचे वाटेकरी तुम्ही होऊ नका. वाल्या कोळीने पाप केलं, त्याचं कुटुंबानी मुलं त्याला त्या पापात सहभागी व्हायला तयार झाली नव्हती, म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि म्हणून आज भूषण असू देत, आमच्या कारडे भागे असू देत, आमचा विजय शिर्के असू देत, आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद एवढ्यासाठीच देईन की आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी योगेशदादा कदम यांचं लीड अधिक कसं वाढेल. माझे पत्रकार मित्र वाट बघत असतील, भाई काय बोलतात काय विषय, आम्हाला खास बातमी मिळेल काय? आज काय मिळणार नाही, चिंता करू नका त्याची. आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे, आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे. कोण चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. आणि म्हणून आमचं ध्येय एकच की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला विकास आपण पाहतोय. पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये धोधो पाऊस पडतो, नद्या नाल्या सगळ्या तुडुंब वाहतात, सगळं पाणी जाऊन समुद्राला मिळतं. पण कालपर्यंत ते अडवलं गेलं नव्हतं. मला एकनाथजी शिंदे यांना मुद्दाम धन्यवाद द्यायचे आहे की त्यांनी रामदास कदमचं जे स्वप्न होतं की कोयनेचं पाणी 67 TMC पाणी जे समुद्रात मिळतं ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये कालव्यानं खेळलं पाहिजे, हे माझं स्वप्न होतं. ते त्यांनी काम हातामध्ये घेतलं. त्यांनी कॅबिनेटचा निर्णय घेतला, त्यांनी सर्वे करायला पैसे दिले, त्यांनी केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवला, केंद्राचा प्रस्ताव मंजूर होऊन आलाय. आणि म्हणून एक मोठं पाऊल एकनाथजी शिंदे यांनी कोकणाच्या विकासासाठी उचललेलं आहे. मी त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन करेन. आणि विशेषतः
आपल्या मतदारसंघामध्ये MIDC आणण्याचं काम जे योगेशदादांनी हातामध्ये घेतलंय मंडणगडमध्ये, आणि कोको कोला सारखी मोठी कंपनी आणून 8,000 युवकांच्या हाताला काम देण्याचं जे काम दादाने हातात घेतलंय, मी योगेशदादाचं देखील मनापासून आभार मानतो. हे कामाला आपण अपेक्षित आहे. काही गावंढळ लोक आहेत, गावागावामध्ये जात आहेत, ते फक्त आम्हाला शिव्या घालायचं काम करत असतात. त्यांच्याकडे बाकी विकासाविषयी नाही, कुठलाही विषय नाही. रामदास कदमला शिव्या घातल्या की यांचं काम, यांचा पक्ष वाढला, यांचा पक्ष वाढला. एवढं सांगतो, या कोकणामध्ये रामदास कदमला ज्यांनी शिव्या दिल्या ना, ते सगळे संपले, घसा दळला गेले, आयुष्यात उठले. तर हा जो तालुक्याचा जो विकास झालाय ना, तो रामदास कदमने केला आहे. होय, मी केला आहे. यांच्या गावामध्ये पण जे पाणी आज पिण्यात नाही, यांना पाणी मीच पाजलंय, याच्या पुढे देखील मीच पाणी पाजणार आहे. आणि म्हणून कुठलाही विकासाचं काम हातामध्ये न घेता, विकासाचा दृष्टिकोन समोर न ठेवता, फक्त शिव्या खाणं, अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलणं, कमळीच्या खाली जाऊन बोलणं, हा एकंदरीत कार्यक्रम या लोकांचा आहे. मला त्यांची नावं पण घ्यायची नाही, कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं देखील मला करायचं नाही. पण आमची कोकणातली जनता सुज्ञ आहे, सुज्ञ आहे. बेईमानी भगव्यासी आम्ही केली नाही, गद्दारी आम्ही केली नाही. गद्दारी करण्याचा पाप हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे, आणि गद्दाराला घेऊन ते पुढे चालले. आज पत्रकाराला एक गोष्ट मी तर मुद्दाम सांगतोय, जी काल पण कधी मी बोललो नव्हतो. ज्यावेळेला सगळे आमदार कुठे गेलो तर तुम्ही ना, गुवाहाटीला गेले, मला उद्धव ठाकरेंनी फोन केला, मी फोन घेतले नाही. माझ्या मोठ्या मुलाच्या सिद्धेशच्या फोनवरती फोन आला, सरदेसाई तो बघून सरदेसाई, मी साहेबांना बोलायचं आहे. म्हटलं फोन स्पीकरवर ठेव, मी बोलतो त्यांना ऐकव. म्हटलं उद्धवजी, अजून वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना प्रमुखांचे ते स्वप्न होतं काँग्रेसला संपवायचं. माझे पत्रकार मित्र वाट बघत असतील, भाई काय बोलतात काय, विशेष आम्हाला खास बातमी मिळेल काय. आज काय मिळणार नाही, चिंता करू नका त्याची. आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे, आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे. कोण चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. आणि म्हणून आमचं ध्येय एकच की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला विकास आपण पाहतोय. पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये धोधो पाऊस पडतो, नद्या नाल्या सगळ्या तुडुंब वाहतात, सगळं पाणी जाऊन समुद्राला मिळतं. पण कालपर्यंत ते अडवलं गेलं नव्हतं. मला एकनाथजी शिंदे यांना मुद्दाम धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी रामदास कदमचं जे स्वप्न होतं की कोयनेचं पाणी 67 TMC पाणी जे समुद्रात मिळतं, ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये कालव्यानं खेळलं पाहिजे, हे माझं स्वप्न होतं. ते त्यांनी काम हातामध्ये घेतलं. त्यांनी कॅबिनेटचा निर्णय घेतला, त्यांनी सर्वे करायला पैसे दिले, त्यांनी केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवला, केंद्राचा प्रस्ताव होऊन मंजूर होऊन आलाय. आणि म्हणून एक मोठं पाऊल एकनाथजी शिंदे यांनी कोकणाच्या विकासासाठी उचललेलं आहे. मी त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन करेन. आणि विशेषतः आपल्या मतदारसंघामध्ये MIDC आणण्याचं काम जे योगेशदादांनी हातामध्ये घेतलंय मंडणगडमध्ये, आणि कोको कोला सारखी मोठी कंपनी आणून 8,000 युवकांच्या हाताला काम देण्याचं जे काम दादाने हातात घेतलंय, मी योगेशदादाचं देखील मनापासून आभार मानतो. हे कामाला आपण अपेक्षित आहे. काही गावंढळ लोक आहेत, गावागावामध्ये जात आहेत, ते फक्त आम्हाला शिव्या घालायचं काम करत असतात. त्यांच्याकडे बाकी विकासाविषयी नाही, कुठलाही विषय नाही. रामदास कदमला शिव्या घातल्या की यांचं काम, यांचा पक्ष वाढला, यांचा पक्ष वाढला. एवढं सांगतो, या कोकणामध्ये रामदास कदमला ज्यांनी शिव्या दिल्या ना, ते सगळे संपले, घसा दळला गेले, आयुष्यात उठले. तर हा जो तालुक्याचा जो विकास झालाय ना, तो रामदास कदमने केला आहे. होय, मी केला आहे. यांच्या गावामध्ये पण जे पाणी आज पिण्यात नाही, यांना पाणी मीच पाजलंय, याच्या पुढे देखील मीच पाणी पाजणार आहे. आणि म्हणून
कुठलाही विकासाचं काम हातामध्ये न घेता, विकासाचा दृष्टिकोन समोर न ठेवता फक्त शिव्या खाणं, अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलणं, कमळीच्या खाली जाऊन बोलणं, हा एकंदरीत कार्यक्रम या लोकांचा आहे. मला त्यांची नावं पण घ्यायची नाही, कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं देखील मला करायचं नाही. पण आमची कोकणातली जनता सुज्ञ आहे, सुज्ञ आहे. बेईमानी भगव्यासी आम्ही केली नाही, गद्दारी आम्ही केली नाही. गद्दारी करण्याचा पाप हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि गद्दारांना घेऊन ते पुढे चालले. आज पत्रकारांना एक गोष्ट मी तर मुद्दाम सांगतोय, जी काल पण कधी मी बोललो नव्हतो. ज्यावेळेला सगळे आमदार कुठे गेलो तर तुम्ही सोबत ना, गुवाहाटीला गेले. मला उद्धव ठाकरेंनी फोन केला, मी फोन घेतले नाही. माझ्या मोठ्या मुलाच्या सध्याच्या फोनवरती फोन आला, सरदेसाई तो बघून सरदेसाई साहेबांना बोलायचं आहे. म्हटलं फोन स्पीकरवर ठेव, मी बोलतो त्यांना ऐकव. म्हटलं उद्धवजी अजून वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना प्रमुखांचे ते स्वप्न होतं काँग्रेसला संपवायचं, ते स्वप्न सोडून तुम्ही काँग्रेस सोबत गेलात. तुम्ही काँग्रेस सोडली. असं आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या, उद्या सकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या. गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना खासगी विमानानं 2 तासामध्ये मातोश्रीमध्ये नाही आणलं तर माझं नाव आमदार सुदाम नाही. होय, उद्या गणपती बसणार आहेत, गणपतीची शपथ घेऊन सांगतोय मी, ते खरं आहे 100%. सगळ्या आमदारांना तुमच्या पायाशी मी आणतो गुवाहाटीतून, फक्त काँग्रेस सोडून द्या. बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही बघ. मला म्हटले होय, मी तुम्हाला फोन लावून सांगतो. बांधवांनो भगिनींनो, आज पुन्हा सांगतोय तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला, दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता शरद पवार साहेब मातोश्रीवरती पोहोचले आणि उद्धवजींचा निर्णय बदलला. मला त्यांनी मेसेज दिला की ना आम्ही कायदेशीर लढा लढतोय. ठीक आहे, मग खोका विषय आला कुठून? अरे 50 खोके कोणी घेतले असं तर तुमच्या मातोश्री यायला कोणी त्यावेळी दाखवलं नसते ना. मी सगळ्यांजवळ बोललो होतो, मी एकनाथ शिंदेकडे बोललो होतो, मी गुलाबराव पाटलांकडे बोललो होतो, बाहेरच्या आमदार आमच्या गोगावकडे मी 10 लोकांकडे बोललो. म्हटलं भाई, जर काँग्रेस सोडणार असेल आम्ही तुमच्यासोबत येतो मातोश्रीला. हे वास्तव आहे. बांधवा कोण गद्दार? गद्दारची व्याख्या नेमकी काय? आणि म्हणून याच्यावरती मी पुस्तक लिहिणार आहे. शिवसेना का सोडायला लागली, कोणामुळे सोडायला लागली, कुणी बेईमानी केली, कुणी गद्दारी केली, मी एक छोटं पुस्तक लिहिणार आहे याच्यावर. म्हणून कोकणानं हे नेहमीच शिवसेनेच्या भगव्या झेंड्याला साथ दिले. होय बांधवांनो, शिवसेना मोठी कोणी केली असेल ती माझ्या कोकणी बांधवांनी मोठी केली, कोकणाने मोठी केली. आणि आज देखील या कोकणावरती भगवा झेंडा फडकणार. कोणाच्या मनामध्ये दुमत असल्याचं कुठलंही कारण नाही. असे किती शेलपटं बाकडे येतील, उड्या मारतील आणि जातील, त्याला किसकिन ते धरत नाही. पण एक गोष्ट सांगतो, योगेश दादा किमान 60,000च्या मताधिक्याने किमान 7,000. कालच्या लोकसभेला झालं, आमच्या मुस्लिम बांधवांनी निर्णय घेतला होता मोदी हटाव, त्यामुळे त्यांनी टक्कर मतदान नाही केलं. आमच्या बौद्ध बांधवांचा विषय होता संविधान बचाव, त्यामुळे त्यांनी मतदान केलं नाही. काही कुणबी बांधवांनी एकदा कितीला संधी द्यावी आपल्या समाज बांधवाला, म्हणून त्यांनी देखील मतदान केलं नव्हतं. आणि आमचे जे कडवड होते ते म्हटले आम्ही घडावरती काही बटन दाबणार नाही, आमचा धनुष्यबाण. ते वास्तव. आणि म्हणून त्याच्यामुळे काही लोकांना वाटलं आता आम्हाला लीड मिळालं. अरे तसं स्वप्न बाळगू नका. विधानसभेची ज्यावेळेला दापोली मतदारसंघाचा निकाल लागेल ना, तेव्हा उभ्या आयुष्यामध्ये योगेश दादाच्या समोर उभं राहायचं पुन्हा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.